कंसे साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण मुरुड येथे कंसे साहेबांच्या शेतामध्ये आहोत आणि हा प्लॉट पूर्णपणे ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्टवरती केलेला आहे त्यांनी. या ठिकाणी पूर्णपणे ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्याच्या बाजूला मधून फक्त एक बांध रस्ता आहे. या ठिकाणी मात्र कोणतेही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेले नाहीत. ज्वारी ही एकाच दिवशी लावलेली आहे इकडची आणि इकडची. फक्त फरक इकडं बीज प्रक्रिया केली, इकडं बीज प्रक्रिया केलेली नाही आहे. आज तारीख आहे 21 जानेवारी 2016. तर कंसे साहेब हा रिझल्ट तर दिसतोय. तर किती वर्षापासून तुम्ही वापरताय सर हे? मी सर जवळपास 5 ते 6 वर्षापासून 6 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रोडक्ट वापरताय. ओके. तर इकडे पूर्णपणे ग्रीन प्लॅनेटचा वापर केला आहे आणि इकडे काही वापरले का? नाही. ओके. तर हा फरक पाहण्यासाठी इथं औरंगाबादचे आपले राऊत साहेब आलेले आहेत, जे इकडं थांबलेले आहेत. सर तुम्हाला काय वाटतं ह्या ज्वारीकडे पाहून? फरक वाटतो, चांगला वाटतो फरक. ओके. याच्यापूर्वी तुम्ही अनेक रिझल्ट पाहिले ग्रीन प्लॅनेटचे, पण लॅपटॉपवर पाहिले. लॅपटॉपवर पाहिजे. आज योगायोगानं तुम्ही इथे आलात. आज प्रॅक्टिकल मध्ये पाहतो. पहिल्यांदाच पाहताय शेतात. तर काय म्हणजे किती पट बदल दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये? जवळपास 60%च्या पेक्षाही चांगलं दिसतंय. ओके. इथं तुमच्या कमरेला लागलेली आहे. ओके. पूर्ण ज्वारी. आणि तेच जर तिकडं पाहिलं तर हात वरती केला तरी तिथपर्यंत. आणि इकडे मात्र आणखीन जस्ट कणसाची जर साईज पाहिली तर आपण पाहूयात. हे कणीस. तर ठीक आहे, हे मी पडलेलं हे कट करतो. आणि इकडच्या कणसाची जर कानी म्हणायची. हा इकडं कानी पडलेली, इकडे मात्र कणीस पहा. इकडं पूर्ण कणीस आहे पूर्ण कणीस आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. पूर्ण कणीस आहे. हा जो काही बदल दिसतोय सर, तर तुम्ही खुश आहेत ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरून? 100% खुश आहे. आमच्या इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देताल? मी हा सल्ला देणार आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला जर विषमुक्त अन्न पालेभाज्या खावा असं प्रत्येकाला वाटत असेल तर पहिलं ज्या जमिनीला आपण काळी आई म्हणतो ती काळी आई वाचली पाहिजेत. आणि काळी आई आजपर्यंतच्या गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी अज्ञानातून जे रासायनिक खताचा अमर्यादित वापर केला, त्यामुळे जमिनीची पोत खराब झाली आणि जमीन निकृष्ट बनली आणि विष मिसळलं अन्नधान्याने पालेभाज्या आज तक आपण खाऊ लागलो. विष मिसळलंय विष मिसळलं. तर भविष्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मी हीच विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये रासायनिक खताच्या मात्रा कमी करून ह्या ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रॉडक्ट वापर जर केले तर पहिलं आपली जमीन जिवंत होईल. त्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये हळूहळू दुपटीवर उत्पादन वाढलेलं दिसल आणि निघणारं अन्नधान्य पालेभाज्या कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीला तरी, ज्याला आपण सकस आहार म्हणतो, ते तरी देऊ. ठीक आहे. आणि भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढी तरी आयुष्यमान वाढल, उंचवावं एवढी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. बिलकुल. या माध्यमातून मी प्रत्येक शेतकऱ्याला चांगला सल्ला देणं हे माझं कर्तव्य समजून कुठल्याही शेतकऱ्यानं मला कुठल्याही टायमाला फोन केला तर मी त्यांना फोनवर माहिती देऊ शकतो. आणि समक्ष येऊन आम्हाला सांगितलं साहेब ते चालेल म्हणल्यावर मी समक्ष तिथपर्यंत जातो आणि योग्य मार्गदर्शन करतो. सर आता हे जे काही तुम्ही मनातून ग्रीन प्लॅनेटचं इतर लोकांनाही सांगायला सुरुवात केली तर काय बदल झाला? आता तुम्ही गेल्या 5-6 वर्षापासून ग्रीन प्लॅनेटचे सगळे प्रोडक्ट वापरताय. उत्पन्नामध्ये तुम्हाला किती टक्के वाढ झाली? महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर माझ्या जमिनीमध्ये पूर्वी जवळपास 70% उगवण होत होती आणि 30% उगवण होत नव्हती. तर मला पहिला अनुभव असा आला की ज्यावेळेस मी ओली जमीन असताना आपलं ग्रीन प्लॅनेटचं प्रीमियम आणि नायट्रोकिंग ज्यावेळेस जमिनीमध्ये वापर केला त्यावेळेस जमिनीमध्ये पहिलं पीएच मेंटेन झाला. म्हणजे जमीन जिवंत झाली. आणि दुसरा मुद्दा मला असं लक्षात आला की बीज प्रक्रिया केल्यामुळं, ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो ST, बीज प्रक्रिया केल्यामुळं जी पूर्वी माझी 70% उगवण होत होती ती आता माझी 100% उगवण होऊ लागली. हा नंबर 2चा रिझल्ट. ओके. आणि त्याच्या नियमाप्रमाणे ग्रो आणि नायट्रोकिंग हे जी 21व्या दिवशीपासून स्प्रे घेतल्यामुळं त्याची वाढ आणि फुटवा मला शेजाऱ्यापेक्षा अनपेक्षित दिसून आला. चांगला. तर इकडं तुम्ही जमिनीतही वापरलं, बीज प्रक्रिया केली आणि स्प्रे पण केले. तर राऊत साहेब परत एकदा त्या ठिकाणी पहा. आपण इथं इतका चांगला रिझल्ट घेतलेला आहे तुम्ही ज्वारीवरती. सर तुम्हाला उत्पन्नामध्ये किती टक्के फरक दिसला? जवळपास मी 1.5 पटीपर्यंत गेलो.
ओके. पूर्वी मला जिथं 10 पोते होत होते हम्म. त्या ठिकाणी आज मला 15 ते 16 पोते होऊ लागले. त्यामध्ये मी खूप समाधानी आहे आणि भविष्यामध्ये हळूहळू उत्पादनामध्ये दुपटीवर वाढ होणार Yes. हे मला अगदी आत्मविश्वास आहे. हो सर, नक्कीच दिसते या ठिकाणी. पहा, जर कणीस पाहिलं आपण, कणीस पडली तिकडे, इकडं मात्र काळजीमात काही नाही. काहीच नाही, एकदम चांगले आहेत हे. ओके. आणि हा प्लॉट अगदी जवळजवळ आहे. हा जवळजवळ आहे. मध्ये काय 2 फुटाचा बांध आहे फक्त. हा 2-3 फुटाचा फक्त येण्या जाण्यासाठी ठेवलेला बांध आहे. हा. ओके सर, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.